नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा नोकरी विषयक माहितीचा, एज्युकेशन रिलेटेड माहितीचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा भरती प्रक्रिया तुम्ही कोणती इथे त्याच्यासाठी वाट बघत असाल तर आपल्या चॅनलवरचे महत्वपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तसाच अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आणि चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करायला विसरू नका. सो मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ इथे आहे ठाणे महानगरपालिका अंतर्गत जीएनएम प्रवेश प्रक्रिया इथे झाली होती. सो त्याची जी लिस्ट आहे ती आता इथे प्रसिद्ध झालेली आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. सौ मीनाताई ठाकरे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड एज्युकेशन यांच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026 यांच्यासाठी जे प्रशिक्षण संस्था जे दिलं जातं त्याच्यासाठी ही लिस्ट जी आहे ती आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कुणाकुणाचं याच्यामध्ये निवड झालेली आहे. ह्यासाठी 3 वर्षाचा जो तुमचा कोर्स असतो जीएनएमचा त्याच्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया अर्ज ऑलरेडी ह्याचे भरले होते. सो आता त्याची निवड यादी जी आहे इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो त्यासंबंधी डिटेल माहिती जी आपण बघूया. सो मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ठाणे महानगरपालिका जीएनएम प्रवेश 2026-27. सो प्रारूप गुणवत्ता यादी विशेष लेखी आक्षेप. आता गुणवत्ता यादी इथे प्रसिद्ध झालेली पण त्याच्यासमोर तुम्हाला इथे रिमार्क सुद्धा दिलेले आहेत किंवा ज्यांचं इथे सिलेक्शन झालेलं नाहीये त्याची सुद्धा लिस्ट इथे नॉन इलिजिबल कॅन्डिडेटची. सो तुम्हाला जर ह्याच्यावरती काही आक्षेप असेल तर तुम्ही आक्षेप जो आहे तो नोंदवू शकता. त्याच्यासाठी 4 जुलै म्हणजे आजपासून जे आहे इथे सुरू झालेलं आहे ते 6 जुलै पर्यंत दुपारी 3:30 वाजेपर्यंत प्रत्यक्ष अर्जाद्वारे तुमचे आक्षेप जे आहे इथे स्वीकारले जातील. आक्षेप न प्राप्त झाल्यास जी आता यादी आहे तीच अंतिम यादी इथे समजण्यात येईल. सो मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र प्रत्यक्ष पडताळणी करता उमेदवारांची अंतिम यादी जी आहे 7 जुलै रोजी 3:30 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. सो आता सुद्धा इथे यादी प्रसिद्ध झालेली आपण ती बघून घेऊया. सो इथे ही जी ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जीएनएम प्रवेश प्रक्रिया होती ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला 2 इथे होते ठाणे महानगरपालिकेअंतर्गत आणि ठाणे जिल्हा अंतर्गत अशा 2 मेरिट लिस्ट होत्या. अर्ज सुद्धा तसेच घेतले होते. सो पहिली जी लिस्ट आहे सौ मीनाताई ठाकरे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट ही आहे ठाणे डिस्ट्रिक्ट रिजन म्हणजे ठाणे जिल्हा अंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले होते. सो इथे तुम्ही नाव बघू शकता. परदेशी जान्हवी महेश फॉर्म नंबर आहे, फॅकल्टी होती. सो 12चे इथे मार्क्स दिलेले आहेत, पीसीबीचे मार्क्स आणि कोणत्या अटेम्प्टमध्ये कॅटेगरी इथे दिलेली आहे. सो नो ओरिजिनल मेडिकल फिटनेस, नो लोकल रेसिडेंट सर्टिफिकेट, अपडेट आधार कार्ड ऍड्रेस. ओके. सो हे प्रत्येकाच्या पुढे रिमार्क दिलेले आहेत, काय डॉक्युमेंट काय चेंजेस तुम्हाला करायचे आहेत. सो प्रत्येकाने ते इथे वाचून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला ऍट द टाइम जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखत होईल तेव्हा तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट क्लिअर करून नेणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचा प्रवेश जो आहे तो रद्द होऊ शकतो. ओके. सो इथे हे पूर्ण लिस्ट इथे दिलेली आहे. ही आहे ठाणे डिस्ट्रिक्ट अंतर्गत. सो खेडेकर समृद्धी यांचं सुद्धा नाव आहे. सो ही बेसिकली ही सगळी ही जी प्रवेश प्रक्रिया होती ती महिलांसाठी होती. मेल कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकत नव्हते. सो कॅटेगरी तुमचे मार्क्स इथे रिमार्क प्रत्येकापुढे लिहिलेले आहे. सो ते रिमार्क तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. यानंतरच हे सगळे डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला जो काही आक्षेप असेल तो नोंदवला तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 7 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. तो ज्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे सगळ्यांचं मुळात सुरुवातीला अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल ऑफ यू. सो ही पूर्ण लिस्ट आहे इथे तुम्ही बघू शकता. सो ही जी आहे तुमची लिस्ट ही ठाणे जिल्हा अंतर्गत आहे. ओके. तो एकूण 42 जणांची याच्यामध्ये नावं आहेत. टोटल 30 जागा ह्या असतात. त्यानंतर पुढची लिस्ट आहे ती आहे ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत. तो मी ऑलरेडी इन्फॉर्म केलं होतं. 2 रिजन अंतर्गत ही भरती प्रक्रिया होते, ठाणे महानगरपालिका अंतर्गत आणि ठाणे जिल्हा अंतर्गत. सो आता जी लिस्ट आपण बघणार आहोत ती आहे तुमची ठाणे महानगरपालिका अंतर्गत. सो इथे बसवंती ज्योती बालाजी इथे आहे, त्यांचं 480 12th मार्क्स होते, पीसीबीचे मार्क्स. सो इथे एससी कॅटेगरी अंतर्गत. सो कॅन्डिडेट मॅरिड सिन्स 1 year 10th 12th फ्रॉम नांदेड, हजबंड फ्रॉम ठाणे 15 years, नो नेम इन हजबंड रेशन कार्ड. सो तुम्हाला जर महानगरपालिकेअंतर्गत नाव डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. रिसिप्ट ऑफ चेंज इन ऍड्रेस, नो आधार कार्ड, रिसिप्ट गॅझेट सर्टिफिकेट, नो गॅप 2021 to 26,
नो SSC, नो HSC अटेम्प्ट सर्टिफिकेट, नो बर्थ सर्टिफिकेट. सो हे डॉक्युमेंट जे आहे तुमचं लिस्टला इथे नाव आहे, पण हे सगळे डॉक्युमेंट ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला द्यावे लागणार आहे. ते नसतील तर तुमचं नाव जरी असेल तरी ते नाव जे आहे तुमचं इथे मेरिट लिस्ट मधून कॅन्सल होऊ शकतं. सो प्रत्येकाचे इथे नाव, तुमचे पूर्ण कोणत्या फॅकल्टी अंतर्गत तुम्ही अप्लाय केलेला आहे, तुमचे PCBचे मार्क्स कोणत्या अटेम्प्ट मध्ये आणि काय तुम्हाला डॉक्युमेंट रिमार्क मध्ये इथे इन डिटेल त्यांनी दिलेलं आहे. सो प्रत्येकाने हे वाचायचे आहे आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्हाला इथे करायचं आहे. तो त्यानंतरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर सुद्धा तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ बघायला मिळेल. सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती मिळतील. त्यामुळे तुम्ही जर या GNM अंतर्गत इथे अप्लाय केलं असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. 35 जणांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यानुसार तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर पुढची इथे लिस्ट आहे, ही आहे नॉन इलिजिबल कॅन्डिडेट. सो तुम्ही अर्ज केला होता पण तुम्ही इथे इलिजिबल झालेला नाही आहात. सो सरोज ज्योती रमेश यांचं इथे रिझन दिलेलं आहे. 11 नॉट डन, नो बर्थ सर्टिफिकेट, बर्थ डेट डिफरंट ऑन लिव्हिंग सर्टिफिकेट अँड आधार कार्ड, SSC मार्कशीट डुप्लिकेट आहे, नो गॅप सर्टिफिकेट 2015 ते 25, रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी नंबर, SSC HSC अटेम्प्ट सर्टिफिकेट नाहीये म्हणून तुम्ही नॉन एलिजिबल आहात. त्याच्यानंतर जंगम नम्रता यांचं पण 11 नॉट डन, नो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, रिसिप्ट ऑफ नॉन क्रिमिलियर, गॅप सर्टिफिकेट नाहीये. त्याच्यानंतर पाटील चंदना मारुती यांचं पण 11 नॉट डन, SSCचं अटेम्प्ट सर्टिफिकेट नाहीये, HSCचं पण नाहीये, बर्थ सर्टिफिकेट नाही, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट नाहीये. ऑल कॉपी ज्या तुम्ही अटॅच केलेल्या त्या अटॅचेड नव्हत्या. आणि लोंढे सोनाली यांचं जे आहे ते आहे इनकम्प्लीट फॉर्म. सो तुमचा फॉर्मच इनकम्प्लीट होता, त्याच्यामुळे जे आहे तुम्ही इथे इलिजिबल झालेला नाही आहात. तो काही आक्षेप असेल तर तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. तुम्हाला आजपासून 6 जुलै पर्यंत इथे आक्षेप नोंदवण्यासाठी इथे वेळ दिलेला आहे. सो तुम्ही त्याचा फायदा करून घेऊ शकता. सो या व्यतिरिक्त जर अजून काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण ह्या लिस्ट ज्या आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. या पुढचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय मित्रांनो.